नमस्कार, मी गणेश आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. श्रीमंत पीसीएमसी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी घ्यावे लागणारे कर्ज राज्यातील सर्वात श्रीमंत महापालिकेपैकी एक म्हणून ओळखली जाणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आता अशा काही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहे की असा गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. महापालिकेचे उत्पन्न हे हजारो कोटीमध्ये असले तरी खर्च मात्र त्याही वेगाने वाढत चालला आहे. विशेष म्हणजे भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठीही यांच्याकडे पैसे किंवा कर्ज घ्यावे लागू शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. अशी परिस्थिती होण्याची शक्यता व्यक्त होत असताना पीसीएमसी मधले काही सुरू आहे कोणत्या खर्चामुळे आर्थिक ताळेबंद बिघडला आहे आणि याचा नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो याचाच बाबतीमध्ये खुलासा करणारा आणि सविस्तर जाणून घेणारा हा व्हिडिओ आहे. नमस्कार, तुम्ही आता जो पुढची सखोल माहिती आणि या व्हिडिओबाबतची पूर्ण सखोलता दैनिक प्रभात मध्ये प्रसिद्ध झालेली वृत्तानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचे आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे. गेल्या 5 आर्थिक वर्षामध्ये महापालिकेच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः पगार आणि आरोग्य विभागावरील खर्च झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनाने मोठे आर्थिक आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. महापालिकेला त्यांच्या दरवर्षीच्या सुमारे 2000 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र त्यातील जवळपास 500 कोटी रुपये केवळ कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होतात असल्याची माहिती समोर आली. पण याच्यामध्ये जो ताळेबंद आहे तर त्या ताळेबंदाची दरम्यान पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने विस्तारत आहे. महापालिकेचे क्षेत्रफळ 182 चौरस किलोमीटर पर्यंत पोहोचले असून शहराची लोकसंख्या 30 लाखाहून अधिक झाली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरिकांना पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी महापालिकेला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. याचबरोबर मात्र दुसरीकडे महापालिकेत मनुष्यबळाची कमतरता वाढत असल्याने प्रशासनावर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. सध्या महापालिकेत सुमारे 8000 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्त्यावरील खर्च आता 35% पुढे गेला आहे.